नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? म्हणूनच तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी कढईत तेल गरम करत ठेवलं। लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर छान बारीक करून ते तेलात परतून घेतलं। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि थोडंसं हिंग आणि इथे मी शिजवून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे, तो एकसारखा परतून घेऊया। इथे आपली भाजी तयार आहे आणि भाजी एकसारखी परतून झाल्यानंतर थोडासा गरम मसाला सुद्धा एकसारखा परतून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया। पाहू शकता आपली भाजी थंड करण्यासाठी ठेवूया। आपली भाजी थंड झालेली आहे आणि आपल्या हव्या त्या आकाराचे आपण वडे तयार करून घेऊया। मी इथे वड्यावरचं कोटिंग तयार करत आहे। इथे मी बेसन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं सोडा, थोडं पाणी ऍड करून आपलं बॅटर तयार करून घेऊया। पाहू शकता इथे आपलं बॅटर तयार आहे। बॅटरमध्ये डीप करून वडा आपण छानसा तळून घेऊया। आपण तेलही तापत ठेवलेलं आहे। आपलं इथे तेल तापलेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण वडा तळून घेऊया। पाहू शकता इथे माझे वडे सगळे सोडून झालेले आहेत। दोन्ही बाजूने आपला वडा छान भाजून झालेला आहे। अजिबातही तेलकट वडा होत नाही। ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा। थँक्यू।